स्वागत आणि सगळ्या घडामोडी सविस्तरपणे आता आपण बघूयात। काल रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार होती। मात्र ही बैठक होऊ शकली नाही आणि आज सकाळी 10 वाजल्यानंतर अमित शहा हे मुंबईमधून भोपाळला रवाना होतील। भोपाळमधल्या रवींद्र भवन इथे आज राष्ट्रीय सहकारी परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि या कार्यक्रमासाठी अमित शहा दुपारी 2 वाजता उपस्थित राहणार आहेत। भोपाळला रवाना होण्याच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांची भेट घेण्याची ही शक्यता आहे। काल अमित शहांसोबतच मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे हे मुंबईमध्ये दाखल झाले। सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं नियोजन होतं, मात्र ही कालची बैठक झाली नाही। ही बैठक नेमकी का झाली नाही याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, साधारणपणे 10 वाजण्याच्या सुमारास अमित शहा रवाना होणार आहेत, मात्र त्याआधी ही महत्त्वाची अजून एक बैठक होतीये। काय नेमकी चर्चा होऊ शकते? यामिनी खरं तर आतापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना अपेक्षित होतं, कारण 10 वाजता अमित शहा भोपाळच्या दिशेने रवाना होणार आहेत, मात्र अद्याप ते आलेले नाहीयेत। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की काल रात्री उशिरा अमित शहांना राखीव वेळ ठेवला होता आणि त्यावेळी राज्याचे तिन्ही प्रमुख नेते येतील आणि चर्चा करतील, बैठक होईल अशा पद्धतीची अपेक्षा होती। मात्र रात्री उशिरा बैठक पार पडू शकलेली नाहीयेत। अजित पवार आपल्या नियोजित दौऱ्यानुसार सातारला गेले आणि आज सकाळपासून ते बारामती तालुक्यामध्ये विविध ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मात्र बैठकीसाठी या ठिकाणी येतील, अमित शहांची भेट घेतील आणि राज्यातील वेगवेगळ्या घडामोडींसंदर्भात बोलतील अशा पद्धतीची शक्यता आहे। 2 दिवसांपासून माध्यमांमध्ये एक महत्त्वाची बातमी चर्चेत आहे की एकनाथ शिंदेंना अजित पवारांच्या अनुषंगानं अमित शहांकडे तक्रार केलेली आहे। खास करून निधीच्या बाबतीमध्ये अडचणी येत आहेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी तक्रार केल्याची माहिती मिळते। त्या अनुषंगानं आज पुन्हा काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। यासोबतच रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद असेल, राज्यातील इतर विविध महत्त्वाचे प्रश्न असतील, या अनुषंगानं देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अद्याप तरी दोन्ही महत्त्वाचे नेते या ठिकाणी आलेले नाहीयेत, मात्र काही वेळात म्हणजे साधारणपणे पुढच्या 1.5 तासामध्ये हे दोघंही येतील आणि त्यानंतर चर्चा होईल अशा पद्धतीची सध्या शक्यता वर्तवण्यात येते। अगदी धन्यवाद निलेश माहितीसाठी। महायुती सरकारमध्ये